काही प्रमाणात आसामसुद्धा अशाच प्रकारचं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे. भविष्यामध्ये म्हणजे 2047मध्ये जेव्हा भारत विकसित होईल, त्या विकसित भारतामध्ये जर अशी आणखी 4 राज्य वाढली तर या विकासाचा उपयोग काय? म्हणजे मेहनत करे मुर्गावर अंडा खाय फकीर अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा निर्माण होईल आणि असा विकसित भारत असेल का, असा प्रश्न अनेक भारतीयांच्या मनात आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोदींनी आपल्या भाषणातून आज एक इशारा दिला. समृद्धी इतकी सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे आणि हा जो इशारा आहे तो फक्त पाकिस्तानपुरता मर्यादित नाही आहे. हा इशारा बांगलादेशींच्या घुसखोरीच्या संदर्भात सुद्धा आपण अत्यंत गंभीरपणे घेतला पाहिजे. कारण हे बांगलादेशी या भारतामध्ये शिरून फक्त रोजगारावर डल्ला मारतात अशी परिस्थिती कधी काळी होती, परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. हे अनेक राज्यांमध्ये शिरतात, तिथल्या आदिवासी आणि गोरगरीब महिलांना टार्गेट करतात, त्यांच्याशी विवाह करतात, आदिवासींच्या जमिनी लाटतात. ही मंडळी या देशाच्या मतदार यादीमध्ये घुसखोरी करतायत, या देशाच्या राजकारणावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत.